परंतु हा जगातला सगळ्यात मोठा संकल्प आहे की हे हिंदवी स्वराज्य व्हावं, ही स्त्रीची इच्छा. याच्यासारखा मोठा संकल्प अजून तरी जगात झाला नाही. आणि महाराजांनी 15व्या 16व्या वर्षी हा संकल्प घेतला आणि पुढची 33-34 वर्ष अजन्म पाळला. आणि प्रतिज्ञा घेतो ना की मी एकदा संघाचा स्वयंसेवक झालं की एकदा प्रतिज्ञा घेतो ना आपण, प्रतिज्ञा घेतली की मी अजन्म स्वयंसेवक राहील. मैं संघ का स्वयंसेवक था, यह कहने का अवसर कभी नहीं आना चाहिए. हा आपला संकल्प असतो ना. शिवाजी महाराजांनी संकल्प घेतलाय की हे हिंदवी स्वराज्य व्हावं, ही स्त्रीची इच्छा. आणि त्या संकल्पाची व्याप्ती बघा. शिवाजी महाराजांना का मानतोय तुम्ही आम्ही माहित आहे, त्याचं मूळ इथं आहे. त्याचं मूळ इथं आहे. माझं राज्य यावं असं म्हणत नाहीत महाराज. महाराज म्हणतात हे हिंदवी स्वराज्य व्हावं. आणि ही इच्छा कोणाची आहे तर त्या अधिष्ठानाची, स्त्रीची आहे. आणि म्हणून लोकांना वाटलं की हे आमचं आहे, हे आपलं आहे, आम्ही आहो, हे मी नाही, मी करणारा नाही, तर आम्ही म्हणणारा हा राजा आहे. आणि हे सगळ्यांसाठी उभं करायचंय. म्हणून त्या शेतकऱ्यांच्या पोरांनी, कांदा भाकर खाणाऱ्या लोकांनी महाराजांना भरभरून सपोर्ट केला, महाराजांना सहाय्य केले. शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग आपल्याला बघता येतील. मी थोडं विवेक काय होता हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मी आधी तुम्हाला पृथ्वीराज चव्हाणांचं उदाहरण सांगितलं, पण आता या स्वराज्यावर चालून आलेला अफजल खानाचा प्रसंग आपल्या सगळ्यांना माहित आहे. मी अफजल खानाच्या प्रसंगाचं 10 मिनिटं 15 मिनिटं वर्णन करणार नाही, कारण तुम्हाला सगळ्यांना अफजल खान माहित आहे. पण अफजल खानाच्या प्रसंगात अफजल खान मरायच्या आधी काय घडलं हे सांगणार आहे आणि महाराजांचा विवेक सांगणार. अफजल खानाला प्रतापगडाच्या पायथ्यावर आणायचं, युद्ध करताना रणांगण हे आपण ठरवलेलं असावं, ही आजची युद्ध नीती आहे. पण महाराजाच्या काळातही महाराजांनी ठरवलं होतं की अफजल खान माझ्या रणांगणावर आला पाहिजे, मी म्हणल तसं आला पाहिजे. आणि हे काम कोणाकडे दिलं तर हे काम दिलं पंताजी बोकील नावाच्या एका वकिलाकडे महाराजांच्या. आणि या पंताजी बोकिलांनी महाराजांची जी इच्छा होती तो पूर्ण करण्यासाठी, यशस्वी शिष्टाई करण्यासाठी हे पंताजी बोकील गेले. आज आम्ही कूटनीती हा शब्द ऐकतो. आज आमच्या पाकिस्तानच्या जे आम्ही काही विध्वंस केला ते जगाला सांगण्यासाठी आणि आतंकवाद सांगण्यासाठी, कूटनीतिक शिष्टाई करण्यासाठी आमच्या देशातली काही मंडळी हे देशोदेशी जाऊन भारताची बाजू मांडत आहेत किंवा आमचं विदेश मंत्रालय कूटनीती करतं. त्याही काळात कूटनीती होती आणि हे कूटनीती करण्याची जबाबदारी कोणावर होती तर ती पंताजी बोकिलांवर होती. आणि हे पंताजी बोकील गेले अफजल खानाकडे. अफजल खानाकडे गेल्यानं सांगितलं की तुम्हाला खाली यावं लागतं, प्रतापगडाच्या पायथ्याला रणतोंडीचा घाट उतरून तुम्हाला यावं लागतं. उसने कहा नहीं आऊंगा मैं. शिवाजी दगाबाज है, मगरूर है, मक्कार है, मैं नहीं आऊंगा. वो धोखेबाज है, वो धोखे से मार डालेगा, मैं नहीं आऊंगा. या पंताजी बोकिलांनी सांगितलं अहो तुम्ही काय बोलताय, अहो तो तर घाबरलाय, माझा राजा खूप घाबरलाय, तो तुम्हाला भीतोय. आणि त्यानं सांगितलंय की मला तिकडं जायची भीती वाटते, म्हणून तुम्ही इकडं आणा त्यांना. आणि असं म्हणून त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण तरीही त्या अफजल खानाचा विश्वास बसत नव्हता. अफजल खानाला एक माहीत होतं, हा शिवाजी काहीही करेल, परंतु भगवान शंकराची, शिवाची आराधना करतोय, त्याची जर शपथ घेतली तर हा शपथ मोडणार नाही. आणि म्हणून या अफजल खानाने पंताजी बोकिलांना सांगितलं, अगर आपका शिवा मुझे दगा फटका नहीं करेगा तो बेल भंडार उठाओ और बेल भंडार उठा के शपथ ले लो. पंताजी बोकिलांनी क्षणभर विचार केला. कूटनीती कशी असते बघा. क्षणभर विचार केला, अरे देशासाठी बेल भंडार उचलायचं काम पडलं तरी
तरी उचलू अशी मनोमन भावना केली. बेलभांडार उचलला आणि सांगितलं, माझा राजा मित्रांसोबत दगा फटका करत नाही. अफजल खान कुठं मित्र होता? अफजल खान तर शत्रू होता. आणि पुन्हा त्याला रडतोंडीचा घाट उतरायला लावला. आताही त्या घाटाला रडतोंडीचा घाटच नाव आहे, पण आपण जाणारे तिकडे नाही आहे. आपल्यापैकी रायगडला जाणारे फार कमी आहे. आणि म्हणून रायगडला देशविरोधी कृत्य करणाऱ्या जाणाऱ्यांची पण संख्या तिकडे आहे. तिकडे नंगानाच काही मंडळी तिकडं आगावची करण्यासाठी गडावर जातात. अशा मंडळींची संख्या वाढते. राष्ट्रभक्त लोकांनी रायगडी गेलं पाहिजे. प्रतापगडचा रडतोंडीचा घाट पाहिला पाहिजे. आणि या स्वराज्याचं वैभव पाहिल्यानंतर कळेल की आजही रडतोंडीचा घाट उतरायचा असेल तर अत्यंत जिकिरीचं काम आहे. आणि बलदंड शरीराच्या अफजल खानाला एकदा रडतोंडीचा घाट उतरल्यानंतर मावळे पुन्हा काहीही झालं तरी जिवंत परत जाऊ देणार नव्हते. याला युद्ध नीती म्हणतात. ही युद्ध नीती महाराजांनी त्या काळामध्ये वापरली आणि त्याला रडतोंडीचा घाट उतरायला लावला. इतिहासकार म्हणतात रडतोंडीचा घाट उतरणं म्हणजे अर्धा विजय महाराजांचा झाला. आणि पुन्हा शामियान्यात गेल्यावर कोणी सांगतं त्यानं बगलेत धरलं, मानेला दाबलं, चिलखत काढली. माझं स्पष्ट म्हणणं आहे त्या शामियान्यामध्ये जे काही घडलं ते रेकॉर्ड करायला इतिहासाला काही अस्सल साधनं सापडली असतील नसतील, परंतु हा राजा विवेकी होता. विवेकी. अफजल खानाच्या बगलेत जाऊन बसण्यापेक्षा एवढा अविवेक करणारा हा राजा नव्हता. पृथ्वीराज चव्हाणांसारखा अविवेक माझ्या राजाकडं मोहम्मद घोरीला माफ करण्याचा जो अविवेक दाखवला तो अविवेक छत्रपती शिवाजी महाराजांकडे अजिबात नव्हता. छत्रपती शिवाजी महाराज विवेकी होते. म्हणून मी म्हणतोय की जर संधी मिळाली असेल तर पहिला वार माझ्या महाराजांनी त्याच्यावर केला असेल, त्याच्या वाराची वाट बघली नसेल. हा माझा राजा होता विवेकी. कारण माहित होता राजाला मैं शिवा को लाऊंगा जिंदा क्या मुर्दा. असं म्हणून जो माझ्या स्वराज्यावर आला, महाराजांनी संयम किती असावा विचार करा. युद्धामध्ये संयमाला किती महत्व आहे. पंढरीच्या पांडुरंगाला कोण मानत नाही? कोण मानत नाही? अरे आपणच म्हणतो वेदालाही नाही कळला अंतपार ज्याचा कानडा. राजा पंढरीचा. हा पंढरीचा राजा या महाराष्ट्राचं वैभव आहे. तुळजाभवानी स्वराज्याची कुलस्वामिनी आहे. आणि या अफजल खानाने पंढरीचा पांडुरंग फोडला, तुळजाभवानीचं मंदिर फोडलं, मूर्त्या लपवाव्या लागल्या, गायी कापल्या. हे कृत्य कशासाठी केलं तर शिवाजी घरातून बाहेर निघाला पाहिजे. आणि एकदा बाहेर निघाला आणि माझ्या रणांगणावर आला की मी याचा टप्प्यात कार्यक्रम करतो, म्हणून त्यानं हे सगळं कृत्य केलं. महाराजांनी सांगितलं की मी पांडुरंगाच्या विटंबनेचा पूर्ण बदला घेईल, 32 दाताचा भोकड कापेल तुळजाभवानीला, पण मी संयमानं घेईल. मित्रांनो, ही युद्ध नीती आम्हाला समजायला पाहिजे. आजच्या परिप्रेक्षामध्ये जर घ्यायची असेल तर आज आमचं पाकिस्तान सोबत जे झालंय त्या पाकिस्तानला जी आम्ही अद्दल घडवली, पण काही लोकांचं म्हणणं होतं की 2-3 महिने युद्ध चालावं, त्याच्यामध्ये याही देशामध्ये काहीतरी लोकांचं नुकसान व्हावं, मिलिटरीचा खर्च व्हावा, देशाची अर्थव्यवस्था पाठीमागे जावी. परंतु असं नसते. संयमाने काही गोष्टी घ्याव्या लागतात आणि ते शिवाजी महाराजांकडून आम्हाला शिकायला मिळते. हा विवेक शिवाजी महाराजांकडे होता. नूरखान गिलानी आणि अजून एक गिलानीचं उदाहरण तुम्हाला आधी सांगा. या दोघांनी बदमाशी केली म्हणून